ज्योति प्रेस फ्रेम दिली बघा एकदा पेजवर आपल्या न्यूज 18 लोकमतच्या पेजवर बघा ठीक प्रेस मध्ये आज या बैठक प्रेस वार्तालाप कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचे शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामच्या भूमिकेबाबत शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत। अगोदर त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपला वार्तालाप सुरू। नमस्कार। बीड लोकसभा 2024च्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं। या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती। त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे। बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय, या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला। शिवसंग्रामतर्फे इतरांच्या साह्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभन यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे। कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेला आहे। त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा, विचारविनिमय, निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी, ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू, ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता, कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येते। म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना, लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते, माझ्याही लक्षात येते। परंतु परत एकदा लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा
डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे. धन्यवाद. मुंबईमध्ये आपली भूमिका होती पुढची तुम्ही सांगितलं होतं की मी ठामपणे निवडणूक लढणार आणि आज असं काय झालं की तुम्ही आपण मागे घेता. मी आपल्याला मगाशी सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रमप्राप्त होता आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधणं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. निर्णय जो आहे तो काय नाही लोकसभा निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार नाही याबद्दल आपण आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र आता आपली पुढची भूमिका काय म्हणजे नेमकं काय प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन तो लवकरच जाईल. प्रत्येक निर्णयामध्ये वेळ लागतोय असं वाटत नाही का? कारण ज्यावेळेस तुतारी चिन्हावर लढा असं सांगितलं होतं पवार साहेबांच्या अशी माहिती समोर येते त्यावेळेस तुम्ही उशीर केला. त्यानंतर उमेदवार आपण दुसरी भेट झाली तुमची त्यावेळेसही सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन ठामपणे सांगितलं होतं की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता. त्यामुळे ऐकीव बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचं असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे. प्रादेशिक पातळीवरची काही जिल्हा स्तरावर आपला काय निर्णय हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना. जिल्हा स्तरावरती असं काही वेगळा निर्णय घेऊ शकत नाही. शिवसंग्रामची जी भूमिका असेल ती प्रदेश पातळीवरतीच नाही. आपण पवार साहेबांना आपण भेटलात आणि पवार साहेबांचे भेटल्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही फडणवीस साहेबाला भेटलात आणि त्यामुळे पवार साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बजरंग बाप्पाला दिली. हे कारण आहे का? हे मी कसं काय सांगू शकणार. कारण पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये की पत्रकारांनी त्यांना अशा पद्धतीने तर ते म्हणजे मला भेटून जातात चर्चा होते आणि नंतर त्या फडणवीसांना भेटतात मग आम्ही तिकीट कसं द्यायचं असं स्वतः खुद्द पवार साहेबांनी सांगितलं. नाही मी हे ऐकलेलं नाहीये परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुती सोबत होतो तर त्यावेळेस मला महायुती सोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुती समोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं. महायुती बरोबर असताना महाआघाडीकडे तुम्ही तिकीट मागितलं होतं का? पवार साहेबांचं तिकीट घेणार होतात का आपण दिलं असतं तर? प्रश्नच नाही. जेव्हा घेणार होता तुम्ही महायुती सोबत असतानाही पवार साहेबांचं तिकीट कसं काय घेऊ शकत होता किंवा ते तुम्हाला कसं काय देऊ शकत होते? नाही महायुती सोबत असताना महाआघाडी आपल्याला तिकीट कसं काय देऊ शकते किंवा दिलं असतं असं एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे. युती बरोबर असताना आघाडीचे उमेदवार होऊ शकतात. त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की ही एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी. त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबन ते क्रमप्राप्त होतं. तुम्ही अवलंबन ठीक आहे पण कशी काय मिळू शकते याच्यामागचं लॉजिक कसं काय होतं? नाही हे लॉजिक त्या पक्षाने ठरवायचं ना. विनाकारण आपण म्हणजे तो शब्दच्छल करण्यामध्ये अर्थच नाही आहे. आपण महायुतीच्या अगोदर घटक पक्ष होता म्हणजे आघाडीकडे जायच्या अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला लोकसभेची जागा मिळावी एव्हाना ती बीडची मिळावी असा काही तुम्ही सुरुवातीला महायुतीकडे काही प्रस्ताव केला होता का आग्रह केला होता? नाही पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढू इच्छिते परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्रामतर्फे ही उमेदवारी करण्याचं ठरवण्याच्या ऐवजी जनतेने ती सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केला. आपण ही जनतेनं तुमची उमेदवारी केली पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस महायुतीच्या होता कारण आता जर तर वर चालेल प्रश्न उत्तर तर त्यावेळेस तुम्ही महायुतीत होता तर आम्हाला महायुतीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता का? त्याच्या नाही जनतेमध्ये अशी भावना होती तुम्ही 3-4 वेळा पवार साहेबांना भेटलात आणि त्याची कव्हरेज आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेत अशी भावना झाली की आता भेटेतायच म्हणजे तुम्ही यावेळेला इतकी सुवर्ण संधी सोडली असं आम्हाला वाटतं. आम्ही लोकांमध्ये राहतो ऐकतो लोकांची भावना ही तुमच्यावर होती की आम्ही मेटेताईलाच निवडून देणार अशा पद्धतीची लोकभावना निर्माण झालेली असताना तुम्ही गपकन अचानक माघार घेतली
म्हणजे पवार साहेबांचं तुमचं नेमकं कुठे खटकलं हे सांग. नाही, पवार साहेबांचं आमचं कुठे खटकलं ह्याच्या बाबतीमध्ये मला नेमकं काही सांगता येणार नाही, कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवण्यावरती ठाम होतो. आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट्स असतात, म्हणजे मी जे म्हणते की इलेक्टिव्ह मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्या समोर मांडले होते. आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मीमांसा आम्ही करणं योग्य होणार नाही. तुम्हाला विधानसभेचा वगैरे शब्द दिलाय का पवार साहेबांनी? नाही, प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारीबाबतचाच होता, त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. ताई, आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली, मात्र शिवसंग्रामची भूमिका काय आहे? आजही महायुतीसोबत शिवसंग्राम आहे की वेगळी काही भूमिका घेतो? नेमकी स्पष्ट भूमिका कशी असेल त्याची? त्याच बाबतीमध्ये मी मगाशी सांगितले की हा आमचा व्यापक समाजिक हा शब्द 2-3 वेळा वापरला. नेमकं माघारी मागचं व्यापक समाजिक काय प्रकार आहे? मी मगाशीच आपल्याला सांगितले की अनेकांशी मी चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये विविध समाजांच्या संघटना आहेत, विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि विविध राजकीय पक्ष देखील आहेत, जे सध्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवार देत नाही आहेत. या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते. त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मतविभागणी टाळायची असेल त्यांनी परत हाच एकदा जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. या मताप्रती मी हा व्यापक समाजिक ज्याला आपण म्हणू शकतो ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरते आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमचा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांना पाठिंबा आहे का, न जाय का? म्हणजे तुम्ही जे बोलताय सध्याला त्यातून असं स्पष्ट जाणवतं? नाही, स्पष्ट जाणून मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलाही म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाहीयेत. मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल आणि तो निर्णय घेणे सर्वार्थाने योग्य असतं, उचित असतं. राजकारणामध्ये उंच उडी येण्यासाठी एक पाऊल मागे यावं लागते. शिवसंग्रामचं हेच मागे येण्याचं कारण आहे. कदाचित तसंही म्हणता येईल. हे आपण ठरवायचं असतं. तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही. मात्र बीडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या बॅनरवरचे जे लावलेले फोटो होते त्या फोटोवरून बरंच शिवसंग्रामचं वादन झालं, प्रपंच देखील झाला. मग आता परत एकदा पुन्हा बॅक टू पेव्हिलियन होऊन पुन्हा आणखी फोटो पाहायला मिळतील का महायुतीवरती? नाही, याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली, त्यामुळे पुन्हा त्याचा काही पुनरुच्चार करण्याची काही आवश्यकता नाही. विधानसभेची उमेदवारीबाबत उशीर झाला तसं आता भूमिकेबाबत उशीर होईल असं नाही का वाटलं? की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात होय, तर मग भूमिकेबाबत उशीर होत असं नाही का वाटलं? नाही, उमेदवारीबाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही. कदाचित आपल्याला ते वाटू शकतं. मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करून महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, अद्याप आपली भूमिका स्पष्ट होत नाही का? आता पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा आता तोंडावरती आहे, तरी शिवसंग्रामची अद्याप अधिकृत भूमिका येत नाही. मग महाराष्ट्रात व्यापक कसं होणार? नाही, याच्याच बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या. आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीचं होणार आहे. सोपं होणार म्हणण्यापेक्षा सोयीचं होईल. तुमची आणि मनोज जारंगे पाटलांची भेट झाली, त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती का? कारण की आता पत्रकार परिषदेमध्ये देखील तुम्ही म्हणलात की मताचं विभाजन होऊ शकतं, हा व्यापक निर्णय आहे, असं काही बोलणं झालं होतं? नाही, ती आमची औपचारिकच बैठक होती. यापूर्वीच्याही मी वेळेस स्पष्ट केलेली की ती औपचारिक बैठक होती. काही इतिहासामध्ये अनेकदा शिवसंग्रामची भूमिका राज्यात वेगळी आणि जिल्ह्यात वेगळी असं चित्र पाहायला मिळालेलं आहे. आताही पुन्हा आपण तशीच काही अपेक्षा करू शकतो का? काही असं काही वेगळं? माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं. त्यावेळी अर्थातच मी राजकारणात नव्हते, त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की काही अपेक्षा करू शकतो का? वेगळा निर्णय पाहायला मिळेल? नाही, अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगितलं. आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे देखील या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रेसला उपस्थित राहण्यामागे त्यांची काही या माध्यमातून भूमिका आहे. तरी तुम्ही नेमकं काय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज बीड जिल्हा कधी राजकीय भूमिका घेत नाही. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना त्याच्यासाठी झाली होती की समाजाचे प्रश्न आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा
त्याची पाठराखण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ही आंदोलन उभं केलं गेलं होतं. आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामध्ये ते लढलं जातं. त्याच्यामुळे मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित गृहीत धरून माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्या सोयऱ्याची जी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा राहील. आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी सुद्धा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी सभागृहात आणि रस्त्यावर सुद्धा भूमिका घेतलेली आहे. तर त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा समाजहित गृहीत धरूनच या ठिकाणी ताईंच्या सोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहोत. मनोज जरांगे इशारा जो देतील उद्या त्याला समजा मतदानाच्या पूर्वी मनोज जरांगे काही इशारा देणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात नक्की. मनोज जरांगे पाटील जो इशारा देईल तो इशारा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाळणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधील राहील. मात्र शिवसंग्राम पाळणार आहे. शिवसंग्राम मराठा समाज पाळणार आहे मात्र शिवसंग्राम जरांगे पाटलांचा शब्द पाळणार आहे. बरोबर यांचा प्रश्न बरोबर आहे. ते असं म्हणतात की जर मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली ती शिवसंग्रामाने असेल म्हणजे तुमची अद्याप महायुतीबाबत जायचंय का नाही ही भूमिका स्पष्ट नाही. तुमची बैठक देखील होणार आहे. बरोबर हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर जर त्याचा आज आपण प्रश्न विचारणार आणि त्याचा प्रश्न उत्तर देण्याचा प्रश्न त्यांनी याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगितलं म्हणून मी त्यांचा प्रश्न होता म्हणून शिवसंग्रामला विचार शिवसंग्रामचा प्रश्न त्यांनी जे उत्तर सांगितलं तेच उत्तर शिवसंग्रामला विचार काही शिवसंग्राम नाही भूमिकांची गल्लत मी अजिबात म्हटलेलं नाहीये. वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे. पूर्वार्ध त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योगदान साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चाच्या आधी उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचा करंटेपणा कुणीही करू शकणार नाही. साहेबांनी जे समाजाप्रती केलेलं आहे. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वस्व असतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझं कुंकू गमावलेलं आहे यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे. भूमिकेबद्दलचा विषय झाला नाही. भूमिका तर मी बरोबर सांगते की भूमिका स्पष्ट करणारच. विषय काय होता ताई आपली बीड लोकसभा विषयी जे उमेदवारीचा विषय होता त्याला देखील आपली खूप वेळ लागलेला आहे. आम्ही अनेकदा आपल्यासोबत देखील संवाद साधलेला आहे आणि आता जी भूमिका आहे त्याला देखील आणखी वेळ लागणार आहे का असं आमचं म्हणणं होतं. मगापासून मी आज सुद्धा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते. ही अगदी ज्याला म्हणू शकतो की आज ठरवला नाही उद्या झाला असं होत नाही. अनेक बाबींचा विचार जाहीर केली किंवा पाठिंबा जाहीर केली परंतु त्या पद्धतीने समाज भावना ज्या असतील समाज जो निर्णय घेईल समाज आता जागृत झालेला आहे. समाजाला सगळे प्रश्न माहित आहेत. मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाच्या प्रश्नावरती इतर समाजाच्या आपला सरळ प्रश्नच नाही आहे तो पुढे तो प्रश्न सरळ नाहीच आहे. एक लक्षात आपण घेतलं पाहिजे एक भूमिका तुम्ही निवडणूक न लढवण्याची भूमिका मांडताना तुम्ही एक प्रश्न मांडता त्याच्यात एक भूमिका मांडली की मताचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून. ध्रुवीकरण मी अजिबात बोलले विभाजन मला तोच कन्फर्म करायचं होतं. विभाजन का ध्रुवीकरण विभाजन कोणाच्या मताचं विभाजन आणि कसं विभाजन होत एक साधं लॉजिक आहे. निवडणुकीमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढं मताचं विभाजन एवढंच लॉजिक आहे आणि मला वाटतं आपण नक्कीच सुज्ञ आहात ते समजण्यात. आपण अधिकाधिक तुमची भूमिका आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली पण तुमच्या एवढंच असंच राहू दे असंच घेत थांबा 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 2 मिनिट 2 मिनिट थांबा 2 मिनिटं थांबा थांबा थांबा
सुरेश बाईट रोल करे थांबा. सुरेश एक मिनिटामध्ये ताई, नेमकं लोकसभेच्या अनुषंगाने काय भूमिका घेतली तुम्ही आणि नेमकं कारण काय याचं? लोकसभेची उमेदवारी करावी अशी आश्चर्य सर्वसाधारण आपल्या सर्वांना विदित आहे आणि त्यानुसार राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी यानंतर महाविकास आघाडीची या सगळ्या उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकारी उमेदवारांच्या त्या ओबीसी आणि मराठा असं ध्रुवीकरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. 2009च्या इलेक्शन